नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इंग्रजीमध्ये शब्द आहे पिनिट्रेशन. पिनिट्रेशन म्हणजे असं खोलवर जाणं. ते अनेक अर्थांनी तो शब्द फार महत्त्वाचा आहे. पण ह्या कल्पना भागवतचं जे पिनिट्रेशन आहे, म्हणजे ती ज्या खोलवर घुसली होती आणि तिच्यासाठी जे हँडलर्स होते, म्हणजे मला तर त्या बाईचे न्यायालयामध्ये जेव्हा काल ह्या संभाजीनगरच्या बाईचे की जी पाकिस्तानसाठी हेरगिरी करते आहे, आता संशय आहे, इनफॅक्ट ते हळूहळू स्पष्ट होत चालले, तर मला ह्या बाईचं आकलन दोनच पातळीवरती होतं. एकतर ही ठार वेडी असली पाहिजे किंवा ती ठार कुणाच्या तरी प्रेमात असली पाहिजे. अशा दोनच ठार गोष्टी झाल्यात तिच्या आयुष्यामध्ये. ती बामूची सिनियर असिस्टंट प्रोफेसर वगैरे हो, आणि तिने तिथला जॉब सोडला आणि जॉब सोडून ती म्हणाली की माझी सनदी अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झालेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये तिच्या खात्यावरती 30 लाख रुपये, कारण तिला जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये 6 महिन्यापासून ती राहते असा संशय आल्यामध्ये, हे पण खरं नाही आहे. खरं हे आहे की तिचा पाकिस्तानातला मित्र की जो अफगाणिस्तानमध्ये त्याला डेपोर्ट केलं गेलेलं आहे, त्याच्या कुटुंबियासाठी ती ज्या आग्रहानं व्हिजा मागत होती, तिथून IBच्या ती रडारवरती आली आणि मग सगळी शोधाशोध झाल्यानंतर एक तर ते हॉटेल पण किती बेजबाबदार आहे असं मला प्रथमदर्शनी वाटतं आहे की त्या हॉटेलमधली एक बाई इतक्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहते आहे, ती स्वतःच्या खोलीमध्ये रूममध्ये हाऊसकीपिंगला येऊ देत नाही, क्लिनिंग स्टाफला येऊ देत नाही आणि नुसता कचरा आहे त्या रूममध्ये. पण एवढ्या प्रथितयश हॉटेलला वाटलं नाही की आपण पोलिसांना कळवावं. तर त्या बाईला जेव्हा रविवारी ताब्यात घेतलं संभाजीनगर पोलिसांनी, तर काल कोर्टामध्ये तिला ताब्यात घेतल्यानंतर तिची चॅट हिस्ट्री, तिच्या अकाउंटचे तपशील आले. त्याच्यात काल काय झाले बघा कोर्टामध्ये, त्याचे पण तपशील मी तुम्हाला सांगतो. तर आरोपीनं म्हणजे ह्या भागवतनं चॅट हिस्ट्री मोठ्या प्रमाणात डिलीट केली आहे. म्हणजे तिला कुणीतरी फार चांगला मार्गदर्शक आहे, ती पुनर्प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तपास आवश्यक आहे किंवा पोलिसांचा नेहमीचा रिमांड वाढवून घेण्याची ती पद्धती आहे. पाकिस्तानी लष्कराचे नंबर डीलर पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संपर्कात असल्यामुळे ती भारतीय सुरक्षा व्यवस्थेसाठी धोकादायक आहे. 15 कोटीचे चेक आणि खात्यात 32 लाखाचे स्रोत संशयास्पद आहे. तिच्या खात्यात 32 लाख रुपये आढळून आलेत. अर्थात तिला जेव्हा पकडलं तेव्हा फक्त 1100 रुपये तिच्या खात्यामध्ये शिल्लक होते. या सगळ्यांचा आता नेमका संबंध लावायचा आहे. दिल्लीत बॉम्बस्फोटाच्या काळात तिचा दिल्ली, मणिपूर, दिल्ली असा प्रवास झाला आहे आणि तो सगळा धागा आता त्यांना शोधायचा आहे. प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेसाठी जोडलं जाऊ शकतं असं म्हणत आता पोलिसांनी त्याची रिमांड अधिकची मागितली आहे. आणि संभाजीनगर पोलिसांचा जो तपास आहे तो बॉम्बस्फोट काळात दिल्ली, उदयपूर, मणिपूर असा जो प्रवास तिचा झाला आहे आणि पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांची मोबाईल नंबर जे तिच्या फोनमध्ये आहे त्या दिशेनं चाललेलं आहे. अपना डील पाकिस्तान में असे तिचं चॅटिंग पण त्यांना सापडलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याच प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. 15 दिवसाची तिला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घर जेव्हा तिची झडती झाली तेव्हा घरात 19 कोटीचे चेक, खोटी IAS ओळखीची प्रमाणपत्र सापडले. म्हणून मी म्हटलं की एक तर ती बाई ठार वेडी असेल किंवा ठार प्रेमात वेडी झाली असेल, असं काहीतरी आहे तिचं. IAS अधिकारी असल्याचं ती भासवते आणि गेली 6 महिन्यापासून ती छत्रपती संभाजीनगरच्या इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये राहते आहे आणि तिचं पूर्ण नाव आहे कल्पना त्र्यंबकराव भागवत. आता ती राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारी व्यक्ती ठरते आहे. तिच्या पाकिस्तानच्या संदर्भातले जे मोबाईल नंबर्स आहेत ते आता सापडलेले आहेत. आणि गंमत अशी आहे की अमित शहा यांचा OSD अशा नावानंसुद्धा एक मोबाईल नंबर तिच्या मोबाईलमध्ये आहे. किती गंमत आहे बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे OSD असलेले त्यांच्या नावानेसुद्धा तिथे नंबर सापडला आहे. बरं, जेव्हा तपास यंत्रणेने ह्या संदर्भामध्ये तिची माहिती घेतली तेव्हा काय काय लक्षात आलं, तर तिने कशासाठी वापरला हा अमित शहा यांच्या OSDचा नंबर, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे OSD अभिषेक चौधरी अशा नावाने एक नंबर कल्पनाच्या मोबाईलमध्ये आहे. त्यात OSD टू होम मिनिस्टर ऑफ इंडिया असं नाव येतं. मात्र हा नंबर बंद येत असल्यानं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. त्यामुळे ही व्यक्ती कोण असा सुद्धा आता तपास करायचा आहे. मोबाईलमधून तिचं अफगाणी नेटवर्क होतं, तिथं तिचा संवाद झालेला आहे आणि तिच्याशी संबंधित असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या घटना ज्या 6 दिसत आहेत मला, त्या एक, IAS असल्याचा आव्हानून 6 महिने ती पंचतारांकित हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये ती राहिली. संभाजीनगरात राजदूत येण्याच्या काळात हॉटेल तपासादरम्यान 22 नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. मी आधीच सांगितलं हा प्रकार कसा उघडकीस आला. तिचं पडेगाव परिसरात घर आहे, पण तिचा एक अफगाणिस्तानीचा प्रियकर आहे. त्याचे संदर्भ कालच्या व्हिडिओमध्ये मी दिलेत. पाकिस्तानच्या पेशावर आर्मी, अफगाण एम्बेसी व 11 आंतरराष्ट्रीय नंबर आढळलेत. एका चार्टमध्ये एक मजकूर असा आहे
अपना डॉलर पाकिस्तान में है मालूम है ना, असा तिचा उल्लेख आहे. अफगाणी प्रियकर आहे अशरफ व त्याचा पाकिस्तानी भाऊ गालिब यामाशी ती व्हॉट्सॲप कॉलवर संपर्कात आहे. घर झडतीतून 19 कोटीचे धनादेश, त्यावर चेतन सुंदरजी भानुशाली या व्यक्तीचं नाव आहे. त्यावर निखिल भाकरे आणि कल्पना भागवत अशी नावं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितले. 6 लाखाचा दुसरा चेक आहे. खात्यात 32.68 लाखाची नोंद आहे. नागपूर विद्यापीठाच्या लेटर पॅडवर वेस्ट IAS अधिकारी असं संशयास्पद प्रमाणपत्र आहे आणि तिचा वारंवार प्रवास झालेला आहे तो दिल्ली, उदयपूर आणि मणिपूर या दिशेनं. त्याचबरोबर तिने काय केले की हवाला मार्गे पाकिस्तानमध्ये 3 लाख रुपये पाठवलेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बिल्डरकडून तिने ते पैसे घेतले. 2 राजकीय नेत्यांनासुद्धा तिने ती मागणी केल्याचं दिसतं आहे. बनावट IAS असल्याचं सांगणारी ही जी बाई आहे तिनं पाकिस्तानातल्या रेस्टॉरंटसाठी 3 लाख रुपये हवालामार्फत पाठवलीत. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तिथून त्याने मित्राच्या मदतीने ती हवालामार्फत पाकमध्ये पोहोचवली. दोघांनी किती रक्कम फिरवली हे मात्र अद्याप उघड झालेलं आहे. कल्पनाच्या बँक खात्यातले तपशील जे आहेत ते दिसत आहेत. संभाजीनगर शहरातल्या एका बिल्डरनं तिला पैसे दिलेत. तसंच 2 बड्या राजकीय नेत्यांकडेही तिने पैशाची मागणी केली होती. अशरफचा शोध सुरू आहे. त्याचं लोकेशन हरियाणात आढळल्यानंतर एक आता पथक तिकडे गेलेलं आहे. अशरफनं त्याच्या क्रेडिट कार्डनं तिचं हॉटेलचं बिल भरलं, म्हणजे साधारणतः 30 लाख रुपये तिचं बिल होतं ते तिनं भरलं आहे. अशरफ कल्पनाला भेटण्यासाठी एप्रिलनंतर अनेक वेळेला शहरात आला होता आणि हा पाकिस्तानचा आहे. म्हणजे आपल्या तपास यंत्रणेला आता काय म्हणावा असा प्रश्न पडतो. तो जो पहिला शब्द पेनिट्रेशन, तर आपल्या देशाच्या शत्रूंनी आपल्या देशाच्या विरोधात किती काड्या कुठे कुठे रोवून ठेवल्यात बघा. तर हा जो अशरफ आहे हा पाकिस्तानचा, तो अफगाणिस्तानला डिपोर्ट झाला आणि तिकडनं तो अफगाणिस्तानी नॅशनलिस्ट म्हणून, नेशनचा रहिवासी म्हणून तो भारतात येत होता आणि त्यानं स्वतःच्या क्रेडिट कार्डवरती ह्या बाईचे पैसे भरलेत आणि तो MTDCमध्ये वास्तवायला असायचा. पण ती खोटं बोलत होती असं लक्षात येतं आहे. आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं कनेक्शन समोर आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. IBच्या अधिकाऱ्यांनी सलग 3 दिवसापासून सिडको पोलीस ठाण्यात तळ ठोकला आहे. तिची सातत्यानं चौकशी केली जात आहे. कल्पनाच्या संशयास्पद हालचालीमुळं तिच्या बँक खात्याची माहिती मागून घेऊन त्याच्यावरती चौकशी सुरू केलेली आहे. हॉटेलचं बिल वगळता 27 लाखाचं तिनं काय केलं आणि तिला त्या बिल्डरनं पैसे का दिले छत्रपती संभाजीनगरच्या, असं ते सगळे बरेच त्यात गुंतागुंतीचे धागे आहेत. बघा, मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की ही कल्पना त्र्यंबक भागवत जी आहे ना ती मिस्चिवस, रहस्यमय आहे. ती रहस्यमय कुठल्या कारणामुळे आहे ते तर तुमच्या आता लक्षात येतच आहे. पण तिने ह्या देशातली कुठली अशी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली. हे किती गद्दार लोक आहेत की पैशासाठी आपल्या देशाच्या सुरक्षेबरोबर तडजोड करतायत. ही बाई नॉर्थ ईस्टला 7 सिस्टरमध्ये गेलेली आहे. ज्या दिवशी दिल्लीमध्ये स्फोट झाला त्या दिवशी ही बाई दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे तिचं एकूण वर्तन हे खूप संशयास्पद आहे. तरीसुद्धा मला असं वाटतं की तिला या सगळ्या प्रकरणामध्ये वापरलं गेलं आहे. काही अशा ज्या चक्रम वेड्या झालेली लोक असतात ना, ती असा सीमेपार असलेल्या लोकांना मदत करत असतात. तर ते जे काही आहे ते त्या पेनिट्रेशन ह्या शब्दाशी निगडीत आहे. ही एक बाई उघडकीस आली म्हणून. अन्यथा असं किती आपल्या आजूबाजूला असतील लोक की जे लोक अशा पद्धतीच्या देश विरोधी कारवायात गुंतलेले. तुम्हाला काय वाटतं हे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि हे व्हिडिओ प्रत्येक घराघरामध्ये जाऊ द्या.